अध्यक्ष महोदय, आज आपल्या सगळ्यांसाठी आणि महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे असं निवेदन या ठिकाणी मी करतोय। अध्यक्ष महोदय, युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत म्हणजे ज्याला आपण इनटँजिबल कल्चरल हेरिटेज म्हणतो, असं युनेस्कोने आता आपल्या दीपावलीच्या सणाचा समावेश त्या यादीत केलेला आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राची सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरी अधोरेखित करणारा मराठा लष्करी भूरचनेचे म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांचा युनेस्कोने मानांकन आपल्या माननीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारने मिळवला आणि हा वारसा टँजिबल म्हणजे मूर्त स्वरूपाचा आहे, हा आपण त्या ठिकाणी मानांकन मिळवलं। सांस्कृतिक मंत्री म्हणून मला सभागृहाच्या निदर्शनास आणताना आनंद होतो की युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा इनटँजिबल कल्चरल हेरिटेज या यादीत दीपावलीचा समावेश करण्यात आला आहे। ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे। केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने वर्ष 2025-26 साठी दीपावलीचे नामांकन केले होते। अंधारातून प्रकाशाकडे, निराशेतून आशेकडे आणि संघर्षातून यशाकडे नेणारा हा सण आपल्या जीवनातील सकारात्मकतेचे प्रतीक आहे। दीपावली हा महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीशी आणि मराठी परंपरेशी अतूट नाते असलेला उत्सव आहे। या सणाचा इतिहास निश्चित प्राचीन आहे। निसर्गावर आधारित साजरे होणारे सण हे भारतीय संस्कृतीचे वेगळेपण, त्याचे जागतिक अद्वितीय मूल्य अधोरेखित करतात। त्यामुळे भारतीय सण परंपरा पर्यायाने भारतीय संस्कृतीचा जगात प्रसार होण्यास हातभार लागणार आहे। आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेला हा ऐतिहासिक गौरव मिळवून देण्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय सांस्कृतिक मंत्री माननीय गजेंद्र सिंग शेखावत जी यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले। या सभागृहाच्या माध्यमातून मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व केंद्रीय सांस्कृतिक मंत्री माननीय गजेंद्र सिंग शेखावत जी यांचे अभिनंदन करतो व आभार व्यक्त करतो। धन्यवाद।